नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर काल रात्री तुम्हाला माहिती आहे किती पाणी आलं होतं भाऊ. तर आम्ही आज सकाळीच नेटी काढून टाकली आणि वातावरण पाहू शकता तुम्ही. भाई सब आताही बद्दल आहे. सकाळी तर लयच होतं, आता तरी काही नाही उघडलं आहे. ते नवीन तुम्हाला माहिती आहे ते घेतले होते आम्ही मशीन, तर ते आता मी माझ्या मोबाईलवर लावणार आहे. मोबाईलची चार्जिंग पण मी एक वेळा लावलं होतं, खूप फास्ट चार्जिंग झाली होती. तर आज मी पाहणार आहे पूर्ण 100% करतो मोबाईलने आणि पाहतो किती मिनटात तो पूर्ण ड्रेन होते. मोंटू येईन तर मोंटू सोबत करत नाही. आता सध्या मोंट्याला लावला होता बघू, तो म्हणे अर्धा घंटा देतो मी. तर तो आल्यावर मग आपण तो काय होतं. तर मित्रांनो मोंटू भाऊ आले. चला आता आम्ही करतो आमच्या टेस्ट करतो. आता मित्रांनो आता करणार आम्ही टेस्ट दिले कनेक्ट करतो याच्यासोबत. आणि आता तो मोबाईल पूर्ण बघू शकता तुम्ही 100% चार्ज आहे. तेव्हा 100% पूर्ण चार्ज केला आहे मोबाईलने. आता आम्ही पूर्ण टेस्ट करतो. खूप किती मिनिटात खतम होणार आहे तो काय वाटते किती मिनिटात होईल? 10-15 मिनिटात पूर्ण डेट. चला आता पाहू काय आता. एक टायमर लावतो बाजूला. हे बघा गाईज आता टायमर लावत आहे सार्थक. तर मित्रांनो आता केबल स्टार्ट करणार आहे. 100% होती पण 100ची 99% राहिली आहे. बघू शकता तुम्ही 99% झाली आहे. 1% उतरला आहे. पण चला करतो मी स्टार्ट. ते लागला आणि ह्या टायमर स्टार्ट केला. भाऊ आता किती वेळ टिकते आपला. फायनली मित्रांनो आपला जो मोबाईल आहे तो स्विच ऑफ झालेला आहे पाहू शकता. आणि किती मिनटात टिकला आहे पाहू शकता. 1 घंटा 8 मिनिट 16 सेकंद 49 सेकंद. आणि मागवा पाहू शकता पूर्ण पाणी झालेलं आहे. हे बघू शकता पूर्ण लय वेळ टिकला. तरी पण 1% जो होता ना, एक घंटा आय थिंक मला वाटते 3 की 4 मिनटं झालं होतं तेव्हापासून टिकला आहे. तर आतापर्यंत 8 ते बघू शकता 1 घंटा 8 मिनटं टिकला आहे. 1 घंटा 8 मिनटं 16 सेकंद. हा एवढा वेळ टिकला तो. आणि ह्या मोबाईल स्विच ऑफ पडलेला आहे तरी पण बहुत अच्छा खासा परफॉर्मन्स दिला आहे. पण याच्यात मी नेट बंद ठेवलं होतं. जेव्हा 4G 5G चा ॲक्टिवेट राहते ना तेव्हा बहुत जास्त स्पीड नव्हते. कारण की आता समजा 1 घंटा 8 मिनिट दाखवून राहिलं तर 4Gच्या याच्यावर समजून ना की कमीत कमी लागलं असतं तरी 50 मिनटं लागली असते. आणि 5G समजा ॲक्टिवेट असलं असतं तर अर्धा घंटा म्हणजे 30 मिनिटात पूर्ण बॅटरी ड्रेन. मित्रांनो इथं चालू आहे पार्टी. आणि दुसरी पार्टी बघू शकता मित्रांनो खाली करू राहिले माकोडे बघू शकता. सगळे इकडे माकोडे झाले आहे मित्रांनो. यांचे 2-3 घरं बांधून ठेवले आहे मित्रांनो यांना आमचे. ओ काय बघू शकता मोठा इलाका आहे मित्रांनो. पकडमध्ये भरते बेकार माकड आहे मित्रांनो. बघू शकता हे पहिलं घर इथं, पहिलं दुसरं हे इथं आहे. अजून तिसरं तिकडे किचनमध्ये पण ते छोटूसच आहे. हे मोठं इथं लावलेलं आहे सगळं. पण तरी पण थोडे करून मरू राहिले. तेव्हा मित्रांनो त्यांना बेहोशीचं औषध दिलं आहे मी. तेव्हा कशी करू राहिले. बेहोशीचं औषध दिलं आहे. बाहेर तर पहा किती सारे माकोडे आहे. भाई साहब इथं तर बघा ह्या तो पुरा मेन अटॅक सुराला यांचा. भाई साहब किती सारे माकोडे. हा बस आलोच. भाई साहब किती सारे माकोडे आहे. अंदर तर आहेच आहे. अंदर तर आहेच आहे मित्रांनो. तुम्हाला खरी परिस्थिती सांगू काय झाली आहे. बेकार परिस्थिती आहे भाई. काय सांगू. हे तर काहीच नाही. अंदरचा हाल पूर्ण तुम्हाला काय दाखवतो. हे पहा इथं तर आहेच. हे पहा पूर्ण याच्यावर आले. हे पहा याच्यावर आहे पूर्ण. अंदरही होऊ शकता पूर्ण फुल टाईट आहे. हे पहा मित्रांनो बहुत जास्त हतक झालेली आहे भाई. ते पहा मित्रांनो किती सारे झाले. अबे तिथून म्हणजे काय जागा तिथंच किती माकोडे आहे. अबे त्या देवघरापाशीच आहे सगळ्यात जास्त. तिथेच माकोडे वरतून राहिले पुरे.
त्या देवघराच्या वरून पूर्ण त्या भिंतीला पूर्ण पकडून ठेवलाय. तिकडे काय लावलं बे? इथं लावलं होतं हे पाहिजे, इथूनही निघून झाले. मी तर चाललो बाई क्लास करायला. बाईला माकुडे आले. इकडल्या खोलीत थोडीशी कमी आहे हे बघ. हे आहे बे, हे बघू राहिलो. इकडे कमी आहे हे बघ. इकडे आहे हे मित्रांनो. होय पुरी खोल्यात घेतल्या बे. काय बे पाई इथंही माकुडे आहे अजून. हे बघ हे बाई इथं माकुडे आहे. हेही खोली पकडली, किचनही पकडला आहे पूर्ण. बाथरूम मध्ये नाही आहे. ह्या खोली, हे खोली आणि ते खोलीमध्ये कमी आहे थोडेसे. ह्याच्यात आहे दोन तीन फिर राहिले किचनमध्ये. ते बाई एक थो हे इथून निघून राहिले भाईचं. पण तिकडे तर पूर्णच पकडली आहे. ते खोली तर लयच भयानक आहे. जे मेन खोली आहे त्यालाच पकडलं आहे ना भयानक. लय बेकार एवढे सारे पाय नीट होतात जागेवर. त्याचे पहिले अशीच परिस्थिती हर वेळेस होते हर वेळेस. पण हे सुरुवातीपर्यंत येते मग आम्ही नेऊन जात. मग आम्ही खतमच करू लागतो. कारण की नाही ते मग लावतो तर मग खतम होऊन जाते तुला. तर हे सुरुवातीचे 2-3 दिवसच त्रास होतो. मग काही टेन्शन नाही होत. मला पहिले वाटे की एवढे उशीर निघते ते, एवढे सारे निघते आई निघून माहिती काय. कमी होणच नाही निघून राहिले. एकामागे एक निघून राहिले. फक्त माझं नावच नाही. ह्या क्षेत्रातून निघते, ह्याही क्षेत्रात निघते. 2 क्षेत्र आहे, 2 की 3 क्षेत्रात फक्त निघून राहिले. सराचं नावच नाही. आणि त्या तिकडे तर जिथं दिसून राहिलं ना त्या ह्याच्यापाशी, त्या तिथूनही निघते. हे एकदम फुल टाईट आहे. तिथूनही पूर्ण भिंत पकडली आहे. त्या भिंतीच्या याच्यावर पूर्ण आहे भाई. बहुत लयच जास्त बेकार काम झालं. नाही तर क्लास चालू आहे भाई. आता मी बसतो थोड्या वेळानं क्लास करायला. मित्रांनो सगळे माकोडे बाहेर पाठवलेले आहे. पाहू शकता तुम्ही सगळे मेले आहे. आणि पाहू शकता किती सारे माकोडे आहेत. अरे भाई नाही तर फाटू राहिली इथं पुरी. कारण की माकोडे असे चढते ना, एवढे पकडते ताकद ना, सोडतच नाही. पाहू शकता पूर्ण त्या तिथं एवढा मोठा बंश. इथं पायापाची 2-3 आहे भाई माकोडे. म्हणजे पाहू शकता ते भाई किती सारे माकोडे आहेत. किती सारे पुरे चपलीवर. मी जेव्हा बाहेर गेलो ना चपलीवरही माकोडे म्हणजे सोडे नाही. हे बघ तिथं भाई तिथं तर बहुत सारे आहे. लय बेकार हाल माकोडे. आता उद्या तर मला नाही वाटत एवढी येईन, पण राहते काही नाही थोडेसे राहीनच. आता आराम करतो. बिट्ट्याच्या इथं गेलो होतो कारण की नेट चालतच नाही आपल्या इकडे. बिलकुलही खतम नेट चालू नाही आला माझ्या घरात तर. बिलकुल नाच्या बरोबर आहे. मी घराच्या बाहेरच जाऊन नेट वापरायला लागून आलं मला. 4G चालणार 5G तर नेट चाललंच नाही आलं. 4Gची स्पीड तुम्हाला माहिती आहे किती कमी आहे. 1 MB/s म्हणजे 3-4 घंटे लागते एका व्हिडिओला अपलोड करायला. त्याच्यानं मी बिट्ट्याच्या इथं गेलो होतो मग. तर ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.